नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियंकास किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आज घरगुती पद्धतीने लोणचं कसं बनवायचं हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे मी घरगुती पद्धतीने लोणचं बनवण्यासाठी ना इथं 25 कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या लोणच्याच्याच कैऱ्या आहेत. आता ह्या स्वच्छ धुवून देठं काढून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत एका सुती कापडाने. आता त्यासाठी मी इथे माझ्याकडे एक जुना पोळपाट होता ना तो घेतलेला आहे फोडण्यासाठी आणि असा कोयता वापरलेला आहे. तुमच्याकडे जर कैरी कट करायचं मशीन असेल तर तुम्ही त्याने पण कैरी फोडून घेऊ शकता. हे पहा, आता मी अशा पद्धतीने ही कैरी फोडून घेणार आहे. तुम्ही जर मार्केटमधून कैरी आणत असाल तर तुम्हाला इथं कैरी फोडून पण दिली जाते, पण आमच्या घरी मी इथं मार्केटमधून नाही आणलेली, घरचाच आंबा आहे त्यामुळं घरीच कट करून घेत आहे. आता तुम्हाला अशा प्रकारे सर्व कैऱ्या फोडून घ्यायच्या आहेत. हे पहा, आपल्याला सगळ्या कैऱ्या आता मी जशा फोडल्यात ना तशा फोडून घ्यायच्या आहेत. आता आहे ना ह्या कैऱ्यामधली जी कोई असते ना ती आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. हे पहा, त्या कोईने ना आपलं लोणचं खराब होलं जातं, त्यामुळं असं काढून घ्या. आता मी ह्या पद्धतीने सगळ्या कैऱ्या फोडून घेणार आहे. हे पहा, आता मी सगळ्या कैऱ्या आहेत ना फोडून अशा प्रकारे स्वच्छ पुसून यामधल्या कोया आणि हे काढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला असंच 1 7-8 तास फॅन खाली किंवा उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे. आता ह्या फोडीत ना मी एक रात्रभर फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलेल्या आहेत. पहा, आपल्या फोडी कशा मस्त छान सुकलेल्या आहेत. आता लोणचं बनवण्यासाठी मी मसाला इथं काय काय घेतलेला ते पाहू. इथं मी रामबंधूचा आचार मसाला घेतलेला आहे 1 पुडी. त्यासाठी घरगुती मसाला पण मी बनवणार आहे. त्यासाठी मी इथं 15-20 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 हिंगाची डबी घेतलेली आहे, 1 वाटी कारळं घेतलेलं आहे, 1 वाटी मोहरी घेतलेली आहे, 1 वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे, 15 ते 16 हळकुंड असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि धने घेतलेले आहेत 1 वाटी. हे सगळं ना आपल्याला हे मटेरियल एका कढईमध्ये छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे. चला आता आपण भाजून घेऊ. पहा, आता मी चुलीवरती ना कढई तापत ठेवलेली आहे. आता आपली कढई ना छान प्रकारे तापलेली आहे. आता हे आपल्याला ना मस्त छान लाल भाजून घ्यायचं आहे. आता हे कारळ आहे ना आपण एकसारखं हलवत भाजून घेऊ. आता आपलं कारळ आहे ना छान प्रकारे भाजून झालेलं आहे. आता मी एका डिशमध्ये काढून घेते. आता अशाच प्रकारे आपल्याला सगळं धन, मोहरी, हळकुंड, मिरच्या सगळं भाजून घ्यायचं आहे. आता मी लगेच मोहरी भाजून घेते. मोहरी पण आपल्याला छान प्रकारे एकसारखी हलवून भाजून घ्यायची. आता हे पहा, आपली मोहरी पण आहे ना एकदम छान प्रकारे तडतड होईपर्यंत छान भाजून घेतली आहे. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आता आहे ना आपल्याला धन पण छान लाल रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपले धने ना एकदम छान लाल रंगावरती भाजून घेतलेले आहेत. आता हे पण आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ. आता हे ना सगळं थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमध्ये किंवा उकळीमध्ये कुटून घ्यायचं आहे. आता आपण त्याच कढईमध्ये 15-16 घेतल्या लाल मिरच्या आहेत ना भाजून घेऊ. आता आपल्याला ही मोहरीची डाळ आहे ना एकदम अशी एकसारखी हलवत छान प्रकारे लाल रंगावरती भाजून घ्यायची आहे. आता कढईमध्ये ना मी 1 वाटी तेल टाकून घेतलेलं आहे. तर त्याच तेलामध्ये ना ते हळकुंड चांगले फ्राय करून घेणार आहे. असं केलं नाही ना आपले हळकुंड छान प्रकारे फुलले जातात आणि हळकुंड छान आतमध्ये भाजले ना की आपले हळकुंड पटकन बारीक होतात आणि आपलं लोणचं छान प्रकारे तयार होतं. एकसारखी आपल्याला असं हलवत हळकुंड छान तळून घ्यायचे आहेत फुलेपर्यंत. अशा प्रकारे मी हळकुंड छान प्रकारे तळून घेतलेले आहेत. हे आपण ना काढून घेऊ. आता हे हळकुंड ते ना सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे.
हे पहा आता मी सगळे ना हे मटेरियल भाजून घेतलेलं आहे. आता हे थंड झालं ना की मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आता आहे ना त्याच तेलामध्ये मी हळकुंड काढल्यानंतर एक 25 ते 30 पाकळ्या लसणाच्या कट करून घेतलेले आहेत आणि ते आता चांगल्या फ्राय होऊन देणार आहे. लसूण छान आपला लाल रंगावर आला ना की मग आपल्या लोणच्याला छान चव येते. आपलं लोणचं ना एकदम असं स्वादिष्ट बनतं. तुम्ही पण अशा प्रकारे लसूण टाकून फ्राय करून घ्या. सगळे मसाले आहेत ना असे छान प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. हळकुंड, कारळं, आणखीन मोहरी, धन, मिरची आणि मोहरीची डाळ. आता आपल्याला आहे ना हे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत. आता आपल्या ह्या फोडीत ना ह्या फोडीमध्ये आपल्याला हे सगळे मसाले अशा प्रकारे या फोडीला लावून घ्यायचे आहेत. आता यासाठी ना मी 25 कैऱ्यांसाठी 2 वाट्या मीठ घेतलेलं आहे. तुमच्या जेवढ्या कैऱ्या असतील ना तेवढ्या त्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ आणि मसाले सगळं घेऊ शकता. आता हे मीठ आपल्याला छान प्रकारे या फोडींना मिक्स करून लावून घ्यायचं आहे. आता मी इथं तेल आहे ना छान प्रकारे कडकडीत गरम करून थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ना मी 2 चमचे हिंग टाकून घेतलेला आहे. हिंग छान तेलामध्ये मिक्स झाला की त्यामध्ये आता जे आपण आचार रामबंधू आचार मसाला घेतला होता ना तो टाकून घेतलेला आहे. तो पण आपल्याला छान ह्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे तेल आहे ना गरम एकदम असं थंड होऊन द्यायचं आहे. नंतर आपण त्या फोडीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता आहे ना आपल्याला हे तेल आहे ना एकदम असं थंड झालेलं आहे. आता हे तेल आपल्याला ह्या लोणच्यामध्ये अशा प्रकारे ओतून घ्यायचं आहे. आता हे असं छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे लोणचं आहे ना 2 वर्ष अजिबात खराब होत नाही. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे लोणचं करून पहा. तुम्हाला जर माझ्या लोणच्याची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.